धन्यवाद सर. यानंतर मी कोठारे मॅडम यांना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन विद्यार्थिनींना मार्गदर्शन करावे. चला या बरं, कोण येत आहे? इमॅजिन करा, जर हीच गोष्ट मी फास्ट केली, मी काय करणार आहे? उजव्या हाताने पण ग्रिप देणार आणि डाव्या हाताने पण प्रेस करणार. येते लक्षात? इथे काय होईल? हात कुठून निघेल? हे लक्षात. सोपी की अवघड आहे टेक्निक? सोपी. नक्की? आता तिसरी, आपण एकतर काय होतोय त्यावेळेस घाबरतोय. आपल्याला बोलायचं काय समजणार आहे? नाही, काही समजत नाही. जर तुम्हाला कॉलेजने येता जाता तुमचा जर हात पकडला तर आपण काय करायचं? लक्ष द्या. इथे आहात तुम्ही, बरोबर आहे? आता मी जर हिचा हात पकडला तर ही जर तिकडे गेली तर मी काय करणार आहे? आवाज नकोय. मी काय करणार? तिच्या अंगावर जाणार आहे. सपोज मी तिला इकडे ओढलं तर काय होणार? ती कुठे येणार आहे? माझ्या अंगावर येणार आहे. ह्याच्या व्यतिरिक्त काय होणार आहे का? होणार आहे का? नाही. मग अशा वेळेस काय करायचंय? पहा, मनगट पकडायचं. कधी कर हा भाग नेहमी लक्षात ठेवा. अटॅक करताना कोणीच हा भाग पकडत नाही. कोणता पकडतं? मनगट. कोणता? मनगट. का बरं? साईज कमी ना. इकडे लक्ष द्या. आपलं सपोज मनगट पकडले, हात पकडलाय किंवा इथेही पकडू द्या, काही अडचण नाही. पकडले पॅक. आता पॅक पकडायचंय. तिने एवढी ताकद लावली आहे, मला असं वाटायला लागले का मीच आता अटॅक करते. येते लक्षात? आता तिने जर माझा हात पकडलाय, ती सोडतीये का? आता मी असं इकडे जरी ओढलं, ती कुठे येणार आहे? कुठे येणार आहे? माझ्या अंगावर येणार आहे. मग अशा वेळेस काय करायचंय? इथे हात आहे तुमचा, इथून काय करायचं आहे? पाठीमागे. काय करायचं आहे? तिचं मनगट धरता येतं, फक्त जोरात हिसका द्यायचा. मनगट पकडल्याच्या नंतर हे फोल्ड करायचं. फोल्ड केल्याच्या नंतर आता एकदम सावकाश सांगते, हे जर फास्ट केलं तर हात इथून निघतो शोल्डर. हस्त्याचा भाग थोडासा नंतर. आधी जी टेक्निक आहे ती समजून घ्या. हात कुठून ब्रेक होणार आहे किंवा निघणार आहे? शोल्डर मध्ये. येते लक्षात? इथून काय करायचंय? जोरात झटका द्यायचा. आता मी सावकाश देते, तुम्ही विचार करा. जोरात जर झटका दिला काय होईल? मी हे सावकाश प्रेस करते. कसं करतेय? सावकाश. पण त्यावेळेस तुम्ही काय करायचं? हात समोर ना पटकन खाली घ्यायचा. काय राहील हाताचं? हा जो इथून हात आहे ना, इथून हात पूर्ण असा ढिल्ला होऊन जाईल आणि पूर्ण निघेला. येते लक्षात? इकडे लक्ष द्या. जर असा हात ठेवला तर तो खाली प्रेस होणार. पण हात कसा ठेवायचा आहे? कसा ठेवायचा आहे? सोपं आहे. त्याच्यामुळे ज्या बसने येतात मुली, त्यांनी हा जो लॉक आहे हा नक्की तुम्हाला आला पाहिजे. खांद्यावर हात घेताना त्याला एकदम मनात काय होणार आहे? एकदम छान वाटणार आहे. येते का लक्षात? का एका मुलीने आपला हात हातात घेतलाय, काय वाटेल? एकदम सुंदर वाटेल. पण त्याच्या पुढची स्टेप, सेल्फ डिफेन्स करायला अजिबात जागा लागत नाहीये. येते लक्षात? इथून काय करायचंय? हात घ्यायचाय. फक्त हात घेताना एक लक्ष ठेवा, जो कोपरा आहे आपल्या हाताचा तो उलटा घ्यायचा. तुम्हाला सांगते की आपला जो एल्बो आहे तो कसा ठेवायचा. इकडे लक्ष द्या. आता हिचा जो हा कोपर आहे किंवा एल्बो आहे तो कुठे घ्यायचा आहे? आपल्या खांद्यावर. एक सेकंद काही समजू द्यायचं नाही. पण खांद्यावर घेताना पहा कशी हे घेतलेली मी. कसा घेतलाय? उलटा. अजिबात असा सोयीचा घ्यायचा नाही. असा लगेच हात फोल्ड होईल. काय करायचं? उलटा घ्यायचा. उलटा घेतल्याच्या नंतर मला जागा लागली का जास्त? बरोबर 2 हात इथे ठेवायचे. 2 हात ठेवायचे आणि पटकन खाली प्रेस करायचे. काय करायचंय? काय करायचंय? सपोज आपण उभ्या राहिलेलो आहे बसमध्ये उभं राहिलो आपण कसं धरतोय असं आपण. आता ही टेक्निक जी आहे ती व्यवस्थित पहा. ज्या मुली आज बसने प्रवास करत नाही, कदाचित उद्या एखाद्या टायमिंगला आपल्यालाही करावं लागेल. येते लक्षात? कधीतरी लाईफ मध्ये एखादी सिच्युएशन तरी असते की बसने जावं लागतं. मग अशा वेळेस धक्काबुक्की होते. सगळ्यात महत्वाचं धक्का लागणं आणि धक्का दिल्यावरती समजणं. हे लगेच समजतं आपल्याला. कुणीतरी
जाणीवपूर्वक आपल्याला धक्का देते, समजतंय, आणि धक्का नकळत लागतोय, तो पण आपल्याला स्पर्श लगेच जाणवतो. मग अशा वेळेस काय करायचं पहा, इथे पकडले, येस और नो, पकडले. आता मी पण पुढे आहे, येते लक्षात. आता पाठीमागचा जो व्यक्ती आहे, XYZ व्यक्ती आहे, सपोज खूप गर्दी आहे, गर्दीमध्ये एकमेकाला बसायला जागा नाही, शेजारी इकडे तिकडे जायलाही जागा नाही. मग अशा वेळेस आपण काय करायचं पहा, इथे आणि पाठीमागची व्यक्ती मला जर धक्का देते, इथे धक्का असा देते, येते लक्षात, धक्का देते, तर फक्त पाठीमागे काय करायचं, एका पाहायचंय की त्याचा हात कसा आहे. शक्यतो आपण असेच हात धरलेले असतात. काही काही काय करतात, गाडी आदळली का सर्रास पुढे येतात, पाठीमागे जातात. आणि काहींना खूप खराब सवय असते, खूप खराब नीतिमत्ता असते की ते व्यक्ती काय करतात, धक्का गाडी आदळली नाही तरी पण मुलीला काय करतात, पुढे हल्ल्यासारखं नाटक करतात. बऱ्याचशा मुलींनी अनुभवलं असेल, येते लक्षात, ह्या गोष्टी आम्ही पण अनुभवले. आता काय करायचंय पहा, ज्यावेळेस असं होतं, येते लक्षात, आता आपण काय करायचंय, असं झाल्यावर आपल्याला काय वाटतं, आपण एखाद्या मुलीलाही सांगत नाही की हा व्यक्ती धक्का देतोय, कुणालाही सांगत नाही. मग अशा वेळेस एक करायचं, आपला जो हात इथे वरती आहे तो घ्यायचा, तुझा हात इथे इथे सपोज वरती हात आहे, तो आपला काढायचा, पाठीमागच्या व्यक्तीच्या मनगटावर ठेवायचा. कुठे, फक्त लक्षपूर्वक ऐका, तो व्यक्तीचं मनगट जे आहे व्यक्तीला, आपला जो उजवा थोडस कमरेत खाली वाकायचंय, उजवा पाय तिच्या पाठीमागून घ्यायचाय आणि पण आता हे मी उचलून धरलंय, काय करायचं, उचलायचं आणि खाली सोडून द्यायचं. येतंय लक्षात, पाठ पकडला, तिने मला कसं पकडलंय, आवाज नकोय मुलींनो, आवाज नकोय, दोनच स्टॉप राहिले. इकडे लक्ष द्या. आता पॅक जर कुणी असं पाठीमागून पकडलं तर आपण काय करू शकतो, पुढे सरकू शकतो. एकतर आणि सगळ्यात महत्त्वाचा एक प्रश्न पडलेला असतो मुलींना, जी व्यक्ती अटॅक करते ती आपल्यापेक्षा स्ट्रॉंग असली तर काय होईल, पडलाय प्रश्न. सेल्फ डिफेन्स मध्ये तुम्हाला ताकदीपेक्षा टेक्निक महत्त्वाची आहे. येतंय लक्षात, तुमच्या पॉवर किती महत्त्वाचं नाही, तुम्हाला टेक्निक. आता ही बस मधली टेक्निक आहे, त्याला ताकद लागणार आहे का, नॉर्मल हात फक्त स्पीडने खाली घ्यायचा. येतंय लक्षात. आता इथे काय करायचं पहा, एखादी मार्शल आर्टची मुलगी असेल, बॉक्सिंग मधली असेल, ती काय करेल, इथून काय करेल, पंच मारेल. पंच जरी मारला, पंच मध्ये ताकद असते, हात सुटतो. दुसरी गोष्ट म्हणजे पंच जर नाही मारता आला तर आपला जो कोपरा आहे तो बरोबर कुठे मारायचा आहे, मानेवर. कुठे, मानेवर. तरीही नाही सुटलं तर लास्ट पर्याय हा करायचा, तिचं जे मधलं बोट आहे, कोणतं, मधले जे बोट आहे ते काय करायचंय, आधी एकच ओपन करायचं. कोणतं, सोडू नको, काय करायचंय, एकच बोट, जेवढी ताकद, इतकी ताकद लावली तिचे हात कापलाय. हा, इकडे लक्ष द्या, मधलं बोट जे आहे ते एकच घ्यायचंय आणि ते एकच ओपन करायचंय. काय करायचंय, एकच काय करायचंय, ओपन. सुटला का हात, सुटला. बोट मोडण्यापेक्षा तुम्ही हात पकडून ठेवेल का, नाही. आता माझे हात रिकामे होते म्हणून झालं, हात कसे होते माझे, वरती होते, मी ताकद किती लावू शकत होते. आता जर माझे हात पण पॅक केले तर काय करायचं, पकडले, पकडले पॅक. आता किती काय झालं, माझ्या हाताची पॉवर तर थोडीशी कमी झाली की नाही. आता मी पंच मारू शकत नाही, मारले तरी पण एवढी ताकद लागेल का, मी एल्बो तिच्या माने